नाशिक रोड परिसरात गस्तीवर असलेल्या गुंडाविरोधी पथकाच्या पोलिसांना पाहताच संशयित टोयोटा इटॉस कारमधील आरोपींनी भरधाव वेगात पळ काढला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला आणि आनंद विजय सोसायटीपर्यंत सिनेस्टाईल चेस केल्यानंतर आरोपींनी कार सोडून थेट एका इमारतीत धाव घेतली। इथेच थांबला नाही हा थरार पोलिसांनी चक्क शेळी लावत दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून इमारतीत प्रवेश केला आणि मुख्य आरोपी मारुती उर्फ मारी घोरपडे यांच्यासह वैभव उबाळे यांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। पोलिसांच्या या धाडसी कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। आरोपींकडून देशी कट्टा, जिवंत काडतूस, कोयता आणि टोयोटा इटॉस कार असा एकूण 4.42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुख्य आरोपी मारुती उर्फ मारी घोरपडे हा 3 गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होता। पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने ही धाडसी कारवाई यशस्वी केली असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक रोडमध्ये गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक अधिक कडक होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झालं आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।